मी तर जात आहो पण तुमच्याही खात्यावर टाकून जात एवढं मात्र मी तुम्हाला विश्वास करतो, आश्वासन देतो की आपण ज्या पद्धतीने या लोकांना मैत्री दिली ती खरोखर वाखाणण्याची। या लोकांच्या डोळ्यात असून येत होते, कंठ यांचा दाटून येत होता, हे साधारण बाब एका अधिकाऱ्याच्या प्रामाणिकतेचं आणि निष्ठेचं हे प्रमाणपत्र। कर्मचारी अंमलदार कोणाला चांगलाच म्हणत नसतात, नाही का म्हणून म्हणावं, पण जेव्हा एखादा जीव ओतून काम करणारा अधिकारी त्यांना जर मिळत असेल, आपलं समजून जर त्यांना आपल्या जवळ घेऊन जर त्यांना काम शिकवत असेल, समजावून सांगत असेल आणि एक मोठा भाऊ एक आपला पालकत्व म्हणून जर जबाबदारीने त्या कर्मचारी अंमलदारांच्या पाठीशी उभं राहून जर त्यांना सेफ आणि सेक्युअर करत असेल, तर त्या अधिकाऱ्याच्या प्रती निश्चितच अंमलदारांचे शब्द कपडे जरी निघत असतील पण कंठ दाटून निघणारा शब्द हाच खरा आशीर्वाद असतो। म्हणून आज या जरीपटका पोलीस स्टेशनच्या प्रत्येक अंमलदाराच्या कडून निघणारा हा श्वास हा तुम्हाला आशीर्वाद देणारा श्वास आहे। निश्चितच आपलं आणि यांच्या सुरात सूर मिळून हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मी सुद्धा सर आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांकडून मी चांगल्या आणि अतिशय चांगल्या कामाची माझ्याकडून जे मला काही शिकवता येईल, माझ्याकडून काही प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, सरांचे वेगळे अनुभव आहेत, माझ्यापेक्षा जास्त आहेत, मलाही कुठे कुठे काही चांगले अनुभव आले असतील, मी कर्मचाऱ्यांमधून पुढे आलेलो आहो, त्याच्यामुळे मला ग्रासरूट काय आहे ते जवळून माहीत आहे। तर त्याचा फायदा तुमच्या सर्वांसाठी, माझ्यासाठी, आपल्या या पोलीस स्टेशनच्या एरियासाठी, आपल्या एरियातला प्रत्येक नागरिक हा आपला आहे, हे पोलीस स्टेशन आपलं आहे, आपल्या नावावर नोंदवलेलं आहे। त्याच्यामुळे या एरियातल्याच नव्हे तर कुठलाही व्यक्ती जरी आला तर त्याचं जे दुःख आहे ते माझं दुःख आहे असं समजून आपल्याला इथून पुढे नोकरी करायची आहे। एवढ्याच तुम्हाला आज मी सल्लापर शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर, आपले सुद्धा आम्हाला मार्गदर्शन भेटतच राहणार, आम्ही सुद्धा तुमच्या मार्गदर्शन भरपूर चांगलं काम करण्याची ग्वाही मी या सर्व अंमलदार अधिकाऱ्यांकडून तुम्हाला देतो। एक विनंती होती, पाटील सरांनी ज्या दिवशी बदली झाल्यावर गाणं म्हटलं होतं हमको चले परदेश, हे गाणं आपल्यासाठी म्हणायला पाहिजे। राहू द्या ना, राहू द्या ना, त्याला काय ठीक।